खेडमधल्या महायुतीवरून सध्या चर्चेत आहे। नगराध्यक्षासाठी अजून कोणी फायनल झालेलं नाही, मात्र वैभव खेडेकर स्टेटस ठेवतात, त्याच्यावरनं अनेक तर्कवितर्क निघतात। काय स्टेटस ठेवावा त्याच्यावरती काय माझा कंट्रोल नाही। काल सूर्यकांत दळवींनी स्टेटस ठेवत असताना त्यांच्या वरिष्ठांची चर्चा केली काय ह्याची देखील मला माहिती नाही, परंतु आत्ताच 3 दिवसापूर्वीच महायुतीचे आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील, मी स्वतः असेल आणि उत्तर रत्नागिरी सर्व पदाधिकारी असतील, शिवसेना भाजप दोन्ही पक्षाचे, अशा आम्ही एकत्रित बैठक झाली। त्या बैठकीमध्ये माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी जे काही स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, अर्थातच त्याचं पालन हे त्यांनी देखील करणं अपेक्षित आणि मी देखील करणार आहे। आणि म्हणून लवकरच महायुती संदर्भात माझ्या मतदारसंघापुरती तरी लवकरच गोड बातमी आपल्या सगळ्यांना तिथे समजेल। माजी आमदारांनी सूर्यकांत दळवी जे आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आमची नगराध्यक्ष वैभव खेडेकरांची मिसेसच असेल म्हणून, वैभवी खेडेकर। तर सूर्यकांत दळवींच्यावरती जर का नगराध्यक्ष निवडून आणणार एवढे सक्षम असतील तर कदाचित ते विधानसभेची निवडणूक देखील ते लढले असते। आता त्यांच्या क्षमतेवरती मला काही बोलायचं नाही, परंतु आज खेडमधलं वातावरण अतिशय चांगलं आहे। मागील 5 वर्षामध्ये जो आम्ही विकास केलेला आहे त्या विकासासाठी जनता नक्कीच सोबत राहील। आणि शेवटी आज महायुतीमधले आता आमचे सहकारी आहेत, वैभवजी देखील आता महायुतीमध्ये आलेले आहेत, त्याच्यावरती मला आता काही बोलायचं नाही, परंतु जो काही वरिष्ठांचा निर्णय येईल तो मला देखील मान्य करावा लागेल, त्यांना देखील मान्य करावा लागेल।